नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल गेल्या काही दिवसांपासून आपल्याला इंटरनेटवरती एक नवीन खेळणं मिळालेलं आहे, ज्याचं नाव आहे गिबली. सर्वजण इथे गिबली गिबली खेळत आहे. या ट्रेंडमध्ये कोणी स्वतःचं कार्टून बनवलं तर कोणी दुसऱ्याचा फोटो कार्टून बनवून शेअर केला. तुम्ही देखील केला असेल, कारण आहेच हे खूप आकर्षक, रंजक आहे. स्वतःला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं, कार्टूनच्या रूपात पाहणं. या ट्रेंडपासून नेतेही दूर नाहीत. तुम्ही पाहू शकता पंतप्रधान मोदी, अजितदादा यांचेही काही गिबली व्हर्जन्स झाले आहेत. तसंच परदेशातही पाहिलं तर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प, जेलेन्स्की या सगळ्यांचे गिबली आर्ट्स बनत आहेत. गिबली आर्ट खरं तर जपानच्या मियाजाकी यांनी बनवलं आहे. तासनतास लागणाऱ्या या कामाला आता AI फक्त 5 सेकंदाच्या आत करून देत आहे. त्यामुळे अशा कलाकारांचं काय, हा देखील एक मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे आता. कलाकारांचं तर सोडूनच द्या, कारण कला कधीच मरत नाही. पण कधी आपण आपला विचार केला आहे का? जे फोटो आपण AI ला देत चाललो आहोत, AI त्या फोटोंचं काय करत असेल? या फोटोचा उपयोग कसा होईल? तुम्हाला वाटलं तुम्ही फोटो टाकला, त्याचं कार्टून बनलं, एवढंच ना? पण मित्रांनो, हे तसं नाही. तो फोटो त्या वेबसाईटवरती गेला. तो त्या फोटोचा उपयोग कसा केला जाईल याची चिंता करण्याची आपल्याला गरज आहे. आणि त्याबाबतीत थोडंसं सावधानी व्हायचं गरज आहे. लोक मजा करत आहेत. ते आपले फॅमिली फोटोज, मुलांचे फोटो ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवरती कार्टून व्हर्जनमध्ये शेअर करत आहेत. पण जसा जसा हा ट्रेंड वाढला, जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांनी आता सावधान करायला सुरुवात केली आहे. कारण ते सांगतायत आपण AI ला मोफत आपले फोटोज, माहिती देत आहोत. हा AI त्याचा उपयोग कसा करेल, तर कोणत्या फोटोला कशात मिसळेल, तुम्हाला काय माहीत? प्रोटॉन नावाची एक कंपनी आहे जी डेटा आणि प्रायव्हसीवरती काम करते. तिने स्टुडिओ गिबलीबद्दल खूप शंका व्यक्त केली आहे. प्रोटॉन या कंपनीची पहिली चिंता आहे की आपण दिलेल्या फोटोंचा दुरुपयोग किंवा गैरवापर होऊ शकतो, कारण आपण या फोटोंवरचा आपला अधिकार गमावून बसतो. तुम्ही सोशल मीडियावरती किंवा न्यूजपेपरमध्ये अशा प्रकारच्या बातम्या नक्कीच वाचल्या असतील की कुणाच्या फोटोवरती कुणाचा चेहरा लावून मॉर्फिंग केलं जातं. प्रोटॉनचा नेक्स्ट मुद्दा आहे डेटा ब्रीचच्या जोखमीविषयी. समजा एखाद्या व्यक्तीने फोटो शेअर केला तर त्या फोटोवर त्याचं नियंत्रण राहत नाही, कारण तो फोटो AI ला शिकण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हा तोच मुद्दा आहे जो आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो. आपण फोटो टाकला, त्याचं गिबली बनवलं, म्हणजेच कार्टून बनलं, तर तो फोटो बेकार झाला असं नाही. तो फोटो AI पुन्हा वापरतो स्वतः शिकण्यासाठी. AI इज लर्निंग लाईक ह्युमन असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही, कारण आपण आपल्या अनुभवातून शिकतो. कोणतीही गोष्ट करताना पुढच्या वेळी आपल्याकडे त्याचा संदर्भ असतो. मी तिथे असं केलं होतं, मला असं सांगितलं होतं, आता मी हे सुधारतो, आता मी हे करतो, असं माणसांच्या बाबतीत होतं. अशाच प्रकारे AI देखील डेटा साठवून स्वतःला इम्प्रूव्ह करत असतं. AIच्या मदतीने कोणी तुमचा चेहरा वापरून खोटा व्हिडिओ बनवला तर? जसं की हा व्हिडिओ आहे. हा पाहून तुम्हाला धक्का बसेल जेव्हा यावरती तुमचे चेहरे लावले असतील. कारण मित्रांनो, लक्षात घ्या, आजकाल AIच्या मदतीने हे करणं खूप सोपं झालं आहे. हे सर्व अतिशयोक्ती अजिबात नाही. कारण आत्ता असे ॲप्स आले आहेत ज्यात फक्त 2 फोटो टाका, त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ बनवून मिळू शकतो, ज्यामध्ये आपण हग करतोय, किस करतोय, अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्याला सहज मिळून जातात. हे AI टूल वापरायला फ्री असतात, पण याची आपण हिडन कॉस्ट देत असतो. इथे गिबलीच्या नादात आपण फोटो दिले. आता काय माहीत त्याचा उपयोग कसा होतोय? आता हा फोटो कुठे, कसा, कोणत्या व्हर्जनमध्ये येईल याच्यावरती आपलं नियंत्रण नसणार आहे. या व्हिडिओचा अर्थ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर सावधान करण्यासाठी आहे. मित्रांनो, तुम्ही अशाच प्रकारे फोटो टाकत राहिलात तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेत आहात, हे लक्षात घ्या. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.